नमस्कार मंडळी. तर मी आहे रुचिका आणि ही आहे माझी कंपनी. माझी म्हणजे मी या कंपनीत काम करते. तर तुम्ही ह्या सगळ्या तयारी बघून विचार करत असाल की हे लोक नेमकं काय करतायत. तर आम्ही निघालो आहोत एक अशा ठिकाणी जिथं आपण सर्वांनी कधी ना कधीतरी जाऊन नक्कीच भेट दिली पाहिजे. तर आम्ही निघालो आमच्या प्रवासाकडे आणि प्रवास करताना तुम्हाला तर माहीतच आहे, सगळे एकत्र असल्यावर की दंगा मस्ती एकदम मस्त चालू होतं सगळं. तर आमच्या ट्रिपचं नाव आहे दुबई ट्रिप. जाता जाता आम्ही दिवे घाटावरून चाललो होतो, त्याच्यामुळे आम्हाला मस्तपैकी माझ्या विठुरायाचं दर्शन पण झालं. तर आम्ही निघालो होतो मंत्रवाडी हडपसरमधून आणि आम्हाला पोचायचं होतं पुरंदर तालुक्यातील अस्तित्व प्रतिष्ठान या गुरुकुलमध्ये. तर आम्ही निघालो होतो दिवे घाटातून आणि दिवे घाटातून जाताना तुम्हाला तर माहीतच आहे काय व्ह्यू दिसतो. आणि मस्त 90sची गाणी ऐकत ऐकत आम्ही पोचलो अस्तित्व प्रतिष्ठान या गुरुकुलमध्ये. तर हे आहे ते गुरुकुल. आणि तिथे आल्या आल्या आम्हाला एक गोष्ट दिसली की काय मुलांना वळण आहे राव. आणि ते आमची आई आम्हाला 10 वेळा सांगितले तरी वाकडं ते वाकडंच. हे आहे गुरुकुलची पूर्ण मोठी जागा आणि गुरुकुलचं हे ऑफिस आहे. इथे मुलं त्यांच्या क्लासमध्ये मस्तपैकी अभ्यास करतायत आणि ह्या आहेत आमच्या मॅडम. तर ह्या मुलांसोबत खूप छान असे गप्पा मारतात आणि त्याच्यानंतर आम्ही या मुलांसोबत एक मस्तपैकी ॲक्टिव्हिटीज केली. ॲक्टिव्हिटीज म्हणजे गेम्स खेळलो. आणि खरंच आपल्यापेक्षा कितीतरी पटीने हे मुलं इतके हुशार असतात ना, काय माहिती देवाची देणगीच असेल. आणि या चिमुरड्यांनी महाराजांवरती इतकं मस्त असा पोहाडा गायला होता ना, बाप अंगावरती काटे आले होते. आणि त्यानंतर या मुलींनी इतका सुंदर असा डान्स केला, असं वाटतं की खरंच बाबा जन्मताच यांच्या अंगात एवढं टॅलेंट असतं की कुठल्याच गोष्टीत मागे नाही आहेत. आणि त्यानंतर मी पोरांसोबत बसून थोड्या गप्पा मारल्या, फोटोज काढले, व्हिडिओज काढले. आणि हे बघा स्माईल काय स्माईल आहे पोराची राव. खरंच खूप गोंडस आहेत मुलं आणि त्यांच्याकडे बघून इतकं मन प्रसन्न होतं ना की सोडून जाऊच नाही वाटत. असं वाटतं पूर्ण दिवस त्यांच्याशीच गप्पा मारत बसावं. आणि हा आहे आपल्या सगळ्यांचा आवडता भाग. आणि डान्सच्या स्टेपवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की गाणं कोणतं लावलंय. तर या सगळ्या मुलांनी आमच्या फ्युजी टीमसोबत इतकं मस्त असं एन्जॉय केलं, मनमोकळेपणाने पोरं खेळत होते. तर ही आहे माझ्या मिनी व्लॉगचा सगळ्यात मेन व्हिडिओ. तर आम्ही ज्या कारणासाठी इकडे आलो होतो ते म्हणजे आमच्या कंपनीने एक छोटेसे गिफ्ट्स घेतले होते मुलांसाठी आणि खरंच मुलांना पण खूप आवडले. पण मला इथे गेल्यानंतर एक गोष्ट तर खरंच समजली की आपल्याकडे सगळ्या गोष्टी असताना पण आपण ज्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत त्या गोष्टीसाठी आपण रडत बसतो. पण ह्या मुलांकडून खरंच शिकायला भेटतं की ह्या खरंच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हे मुलं आनंदी होतात आणि यांच्यामध्ये एवढं टॅलेंट आहे ना की आपण नाही विचार नाही करू शकत. एवढी शिस्त आहे, एवढे वळण आहेत की आपापलं सगळे काम स्वतः करायचं आणि हे त्यांच्या भविष्यासाठी खरंच खूप उपयोगी आहे. आणि हेच मुलं आयुष्यात खूप पुढे जातात. आणि मी देवाकडे एकच प्रार्थना करेन की ह्या मुलांना त्यांच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी मिळू. आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी कधी ना कधीतरी अशा ठिकाणी भेट दिली पाहिजे. आपलंही मन रमतं आणि आपल्यामुळे मुलांनाही बऱ्याच गोष्टी भेटतात जे त्यांना खरंच गरजेचे आहे. मला तर इथे येऊन खूप भारी वाटलं आणि खरंच या मुलांसोबत अख्खा दिवस स्पेंड केला. आणि असं डोक्यात कितीही टेन्शन असू दे, काही असू दे, पूर्ण विसरलं जातं. पण एक गोष्ट मला इथं आल्यानंतर समजली आणि ती मला शिकायला पण भेटली की आपल्या आयुष्यात किती काही झालं तरी आपल्याकडे जी गोष्ट आहे त्या गोष्टीत आपण सुख मानलं पाहिजे. जे नाही आहे ते नाही आहे, जे आयुष्यात आहे ते आहे. त्याच्यामुळे नेहमी हसत राहावा, खुश राहावा आणि अशा मुलांना नक्कीच भेट द्या, कारण त्यांच्याकडे बघून आपण खरंच खूप काही शिकतो.